जानेवारी आणि 4 जानेवारी हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन्मान्य शिवसेना नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे साहेबांचा दौरा कोल्हापूर आहे। ह्या दौऱ्यामध्ये त्यांच्या कोल्हापूरमध्ये 2 सभा होतील आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 1 सभा होईल। हा दौरा म्हणजे निवडणुकात आहेतच, लढणार तर आहोतच, पण नुसतं लढून नाही, जिंकण्यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केला आहे आदित्य साहेबांनी। आणि आम्ही शिवसैनिक सर्व पदाधिकारी आज ही पूर्वनियोजनाची बैठक आम्ही आता सरकारमध्ये आयोजित केलेली आहे। फार मोठ्या ताकदीने आम्ही हा दौरा यशस्वी करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे भविष्यात ह्या दोन्ही मतदारसंघात आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही खासदार विजय होतील ह्याची आम्हाला खात्री आहे। दोन्ही तरुणांना एकत्रित करण्याची संधी तुम्हाला पुन्हा एकदा मिळाली आहे। होय, कशा पद्धतीने त्याचा लाभ? आम्ही आता जरी कॉलेजला सुट्ट्या असतील तर युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलली आहे, युवती सेने पदाधिकारी बैठक बोलले आहेत। त्यांना प्रत्येक कॉलेज आणि शाळेवर जाऊन आदित्य साहेबांच्या दौऱ्यावर जिथं सभा असेल तिथं उपस्थित राहण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत। एकूणच पाहिलं तर सध्या जागा वाटप पाहता आणखीन हा तिढा फुटणार आहे का, किंवा कशा पद्धतीने कोल्हापूरच्या वतीत विचार केला जाईल? नाही, हुकुमशाही मोडून काढण्यासाठी हा तिढा सर्वांना सोडवायलाच लागेल आपल्याला। कारण लोकशाही जिवंत राहण्यासाठी सर्व नेते मंडळी एकत्रित मला खात्री आहे। आता प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाला की आपल्या ह्या मतदारसंघात आपली ताकद आहे, त्या मतदारसंघात आपली ताकद आहे, प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आपला पक्ष वाढण्यासाठी। परंतु इथं जी महाराष्ट्रात खरी ताकद आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद आहे। मागच्या वेळी ज्या ठिकाणी आमचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्या जागा आमच्या पाहिजेतच, आम्हाला पाहिजेतच, आणि तोच आग्रह आमचा आहे। आम्ही दुसऱ्या जागा मागत नाहीत आणि आमची जागा का द्यायची आणि शेवटी द्यायचं का नाही द्यायचं हे वरिष्ठ पातळीवर नक्की होईल। आणि आम्हाला ह्या दोन्ही मतदारसंघातल्या आम्हाला जागा मिळाव्यात ही आमच्या सर्व शिवसेने पदाधिकाऱ्यांची आमची इच्छा आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांना आम्ही व्यक्त केलेली आहे। काम रखडलेलं आहे आणि आपल्या शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येते की बाबा त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, त्यावर तुम्ही आंदोलन छेडण्याचे नेमकं काय? नाही, खरं तर 100 कोटीचे रस्ते हे आपल्याला शासनाने मंजूर केलेले आहेत, निधी आलेला आहे, ठेकेदार निश्चित झाले, सर्व प्रक्रिया फायनल झालेल्या आहेत आणि मग लग्न आधी आणि नंतर मुलगी बघण्याचं काम जे प्रशासनानं सुरू आहे। आधी मग म्हणतो आपण ना वराती मागं घोडं, हे कशासाठी आम्हा सर्वांना कळते कोल्हापूरकरांना। पहिले आमची भूमिका आहे की कोल्हापूरची रस्त्याची चाळण झाली आहेत ते पहिले रस्ते करा। तुम्ही ठीक आहे, तुम्ही आणलं, तुम्ही वाजवा, तुम्ही गल्लीतनं नाही, तुम्ही गल्लीतनं जावा, आम्ही ओळातनं जातो, परंतु कोल्हापूरकरांना चांगले रस्ते मिळण्यासाठी जे काय करावं लागते ते प्रशासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे। कुणाचा बालहट्ट पुरण्यासाठी हे पैसे आलेले नाही आहेत, हे पैसे आमचे आहेत, हे शासनाचे आहेत, कुणा खिशातले नाही आहेत ना। म्हणून ताबडतोब रस्ते ह्या कोल्हापुरातले जे काय आहेत आणि होणारे रस्ते आहेत ते दर्जेदार झाले पाहिजेत। मला हा ठेकेदार पाहिजे, मला तो ठेकेदार पाहिजे, ही भूमिका प्रत्येकाने सोडली पाहिजे। आणि आता हसन मुश्रीफ साहेब स्वतः पालकमंत्री म्हणतायत की टक्केवारीसाठी काम थांबलेलं आहे। हा कोण टक्केवारी राजा? हा राजा टक्केवारी कुठला? सगळे चर्चा आहे, सगळ्यांना माहिती आहे कोण काय करते काय नाही करते। हे सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य पालकमंत्री, सन्मान्य गृहमंत्र्यांनी हे शोधून काढून कोल्हापूरचा विकासाला जे अडथळा येत आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी ठोस भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे। नाही, निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे आपल्याला, कारण सगळ्यांना माहिती आहे देश धोक्यात आहे, हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे आणि ते वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी जे काही तडजोडी करायला लागतील त्या कराव्या लागतील। अशा पद्धतीने पुढचे उमेदवार असतील ते विजय कसे होतील, सक्षम कसे असतील त्या संदर्भात आमचे प्रयत्न आहेत। परवा दिवशी पालकमंत्र्यांनी बुलेट सवारी केलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला खड्ड्यांची चाळण झालेली आहे, काय मागणी कराल? नाही, कोल्हापूर तर ह्या रस्त्यांमुळे खूप बदनाम झालेला आहे। लाखो पर्यटक रोज इथं अंबाबाई दर्शनाला, ज्योतिबा दर्शनाला येत आहेत, सुट्टी येत आहेत। तो कोल्हापूर बदनाम कशामुळे होतंय हे सर्वांना माहिती आहे। दर्जेदार रस्ते नाहीत, वेळेवर रस्ते होत नाहीत आणि परवा तर कुठंतरी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्रमाला सन्मान्य पालकमंत्री आणि सन्मान्य खासदार बुलेटवारी करून, आपली बुलेटवारी करून त्यांनी ती सवारी केलेली आहे। माझी त्यांना विनंती आहे की खरोखर तुम्ही पालकमंत्री जनतेचे आहात, तुम्ही खासदार जनतेचे आहात, तो कोल्हापुरात सगळीकडं तुम्ही दोघं फिरा ह्या बुलेटवरनं। मग कोल्हापूरचे रस्ते कसे आहेत, का आहेत, कसे हाल लोकांचे होत आहेत, हाडे खेळखेळ कसे होत आहेत हे तुम्हाला समजेल। माझी विनंती आहे दोघांनी सुद्धा ही बुलेटवारी कोल्हापूर शहरातील सगळे करावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।